Yes, sir. So let's practice this structure for the next 10 minutes. ओके. तर मी सामोरही बदल करेन आणि जिथे क्रिया आहे मागे तिथेही बदल करेन. दोन्ही जागचे बदल काल आपण प्रॅक्टिस केले होते. आज मी तुम्हाला रँडमली विचारेन. ठीक आहे. तुमचा एक्सरसाइज जो आहे दीपा तो मी थोड्या वेळात बघतोय. ठीक आहे. तर प्रत्येकासोबत मी पाच 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 मिनटं नाही 2 ते 3 मिनटं प्रॅक्टिस करतो आणि मला चेक करायला होईल की कोणाला कितपत येतो. तर फर्स्ट आय विल प्रॅक्टिस विथ दीपा हिअर कारण की दीपा काल प्रेझेंट होत्या. सो दीपा, आर यू रेडी? Yes, sir. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की काय प्रॅक्टिस करायची आपल्याला. ठीक आहे. हे आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आय एम गोइंग टू. हे जसं जसं मी लिहून दिलं आहे तसंच तुम्हाला तेच प्रॅक्टिस करायचं आहे. बदल सामोरही करणार मी आणि मागे सुद्धा करणार. ठीक आहे. नोट केला सगळ्यांनी? Oh, sir. ओके. बाकी सगळे म्यूट राहा. दीपा अनम्यूट राहतील फक्त. सो दीपा, Yes, sir. मी विचारणार आहे कसं म्हणणार? मी विचारणार आहे. I am going to ask. मी उत्तर देणार आहे. I am going to answer. करेक्ट. मी बदलणार आहे. I am going to change. मी वापरणार आहे. I am going to use. व्हेरी गुड. मी देणार आहे. I am going to give. मी कमावणार आहे. I am going to uh, कमावणारला काय म्हणतात सर? या बॅचमध्ये कोणाला माहित आहे कमावण्यासाठी काय शब्द आहे? अर्न. अर्न. अर्न नाही, अर्न. ठीक आहे. अर्न. आय एम गोइंग टू अर्न. अर्न. सॉरी. काल मी बोललो होतो तुम्हाला स्ट्रक्चर माहिती येईल पण प्रॉब्लेम कुठे येईल? या. वोकॅबमध्ये, शब्दांमध्ये. ठीक आहे. हम्म. मी पछतावणार आहे कसं म्हणायचं? I am going to regret. करेक्ट. आय एम गोइंग टू रिग्रेट. मी चालणार आहे. I am going to walk. मी धावणार आहे. I am going to run. मी लंगडणार आहे. I am going to limp. व्हेरी गुड. आठवण आहे म्हणजे तुमच्या. आहे. मी टाईप करणार आहे. I am going to type. राईट. मी अभ्यास करणार आहे. I am going to study. मी सराव करणार आहे. I am going to practice. ठीक आहे. व्हेरी गुड. आता समोरचंही चेंज करूया आपण. ठीक आहे. Sir. ती धावणार आहे. She is going to run. ती चालणार आहे. She is going to walk. ती लंगडणार आहे. She is going to limp. ती कमावणार आहे. She is going to earn. ठीक आहे. आता आणखी चेंजेस करतो. तो तो कमावणार आहे. तो कमावणार आहे ना? He is going to earn. तो सुरुवात करणार आहे. He is going to start. व्हेरी गुड. तो अभ्यास करणार आहे. He is going to study. व्हेरी गुड. तो येणार आहे. He is going to come. तो जाणार आहे. He is going to go. तो शिकवणार आहे. He is going to teach. तो शिकणार आहे. He is going to learn. तो वापरणार आहे. He is going to use. आता ते ते येणार आहेत. ते येणार आहेत ना? दोन लोक. They are going to come. ते जाणार आहेत. They are going to go. ते पस्तावणार आहेत. They are going to regret. ते अभ्यास करणार आहेत. They are going to study. ते खाणार आहेत. They are going to eat. ते पिणार आहेत. They are going to drink. ते उठणार आहेत. झोपेतून उठणे. They are going to wake up. व्हेरी गुड. आता आम्ही Hmm. आम्ही चालणार आहोत. We are going to walk. आम्ही धावणार आहोत. We are going to run. आम्ही अभ्यास करणार आहोत. We are going to study. आम्ही कमावणार आहोत. We are going to earn. आम्ही सुरुवात करणार आहोत.
वी आर गोइंग टू, सुरुवात ना, स्टार्ट. आम्ही प्रवास करणार आहोत. वी आर गोइंग टू ट्रॅव्हल. बरोबर. आम्ही भेटणार आहोत. वी आर गोइंग टू मीट. आम्ही पाहणार आहोत. वी आर गोइंग टू लुक. व्हेरी गुड. आता कोणाचं तरी नाव घेऊया. प्रतीक्षा. प्रतीक्षा पछतावणार आहे. प्रतीक्षा इज गोइंग टू रिग्रेट. प्रतीक्षा नाही, प्रतीक्षा चालणार आहे. प्रतीक्षा इज गोइंग टू वॉक. प्रतीक्षा खाणार आहे. प्रतीक्षा इज गोइंग टू ईट. प्रतीक्षा पिणार आहे. प्रतीक्षा इज गोइंग टू ड्रिंक. प्रतीक्षा कमावणार आहे. प्रतीक्षा इज गोइंग टू अर्न. ठीक आहे. आता सब्जेक्ट घेऊया माय पेरेंट्स, म्हणजे माझे आई वडील. ठीक आहे. ठीक आहे सर. तर माझे आई वडील सुरू करणार आहेत. माय पेरेंट्स. माय पेरेंट्स इज. माय माय पेरेंट्स इज पेरेंट्स इज होईल. गोइंग टू. इज गोइंग टू. काय चुकलं. म्हणलं सर, थांबा, माय सॉरी. पेरेंट्स. माय पेरेंट्स म्हणजे किती लोक? पॅरेंट्स जर म्हणलं तर एकच आम्हाला असं शिकवलं होतं, सिंग्युलरच होते म्हणून. कोण म्हटलं हे? क्लासमध्ये चांगलं होतं. नाव सांगा मग त्या मास्तरचं. आई वडील महेश पाटील. अच्छा. पेरेंट्स म्हणजे एक पर्सन. हा, म्हणजे आपण दोघांचा उल्लेख करतो ना, म्हणून एकच असं सांगलं होतं तेव्हा सरांनी. चुकीचं आहे. माय पेरेंट्स. पेरेंट्स म्हणजे आई आणि वडील. आई एक, वडील एक, एक प्लस एक दोन. दोन लोक म्हणजे दे. ठीक आहे. काही लोकांना एकच पॅरेंट असतो, म्हणजे आई नसते किंवा वडील नसतं, तेव्हा पॅरेंट हा शब्द वापरला जातो. अच्छा. जर मी म्हणेन आय हॅव अ पॅरेंट, याचा अर्थ मला आई आहे किंवा वडील आहे असं म्हणतो. या जर मी म्हणेन आय एम अ सिंगल पॅरेंट, असंही असतं. आय एम अ सिंगल पॅरेंट म्हणजे माझी बायको नाही किंवा हस्बंड नाही आहे, मी एकटाच पॅरेंट आहे असं. तर पॅरेंट्स हा प्लुरल शब्द असतो. त्याचं सिंग्युलर होतं पॅरेंट. ठीक आहे. सगळे लोक ऐका, जर तुम्हाला हा कन्फ्युजन असेल तर. पॅरेंट म्हणजे एक व्यक्ती आणि पॅरेंट्स म्हणजे किती व्यक्ती हो? दोन. दोन व्यक्ती. आणि दोन व्यक्तींना आपण दे म्हणत असतो. आणि देच्या समोर काय येतं? आर. आर. आणि म्हणून माय पॅरेंट्स आर होणार. लक्षात आलं का? हो सर. तर ठीक आहे. माझे पॅरेंट्स पस्तावणार आहेत कसं म्हणणार? माय पॅरेंट्स आर गोइंग टू रिग्रेट. माझे पॅरेंट्स विकत घेणार आहेत. माय पॅरेंट्स आर गोइंग टू बाय. माझे पॅरेंट्स विकणार आहेत. माय पॅरेंट्स आर गोइंग टू सेल. माझे पॅरेंट्स विकत घेणार आहेत. माय पॅरेंट्स आर गोइंग टू बाय. ठीक आहे. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये आणखी 5 टाईपचे सेंटेन्सेस आपण प्रॅक्टिस केलेले आहेत, पण आता सध्या एकावरच थांबूया आपण. मला मयुरी आणि शीतल आणि शुभांगीला विचारू द्या. शुभांगी, आय कांट सी यू. एका जागी बसून कॅमेरा चालू करून बसा बरं. शीतल, काय चाललंय तुम्हाला समजतंय? हा पॅटर्न तुमच्या परिचयाचा आहे. येस सर. हा पॅटर्न जर डायरेक्ट प्रॅक्टिस करवला, मी तुम्हाला असं विचारलं जसं मी दीपाला विचारत होतो, तर तुम्हाला मग डायरेक्ट म्हणजे करेक्ट सांगता येईल का? तुम्हाला काय वाटतं? ट्राय करून सर. ठीक आहे. मग आपण पहिले मयुरीसोबत ट्राय करूया, मग तिसरा नंबर मी तुमचा लावेन. ठीक आहे. ओके. सो मयुरी, समजलं काय झालं इथे? हो सर. तर आय एम गोइंग टू म्हणजे काय होतं मयुरी? काय म्हणतात तुमचे वडील? काय नाही सर, ते थोडं घरचं सुरू आहे, तर मग मोठ्यांचं बोलणं मग प्रॅक्टिस करायला जमेन की तुम्हाला मागे ठेवू सध्या? आधी त्यांना घेऊन घ्या, मग नंतर माझं घ्या. ठीक आहे. स्टे ऑन म्यूट देन. सर शीतल, कॅन वी स्टार्ट? आपण करून बघूया. येस. चालेल? तो पॅटर्न तुमच्या नोटबुकात लिहिला आहे शीतल तुम्ही, जो मी आता जस्ट ओके. हा. ओके, लेट स्टार्ट विथ समथिंग सिम्पल. जे तिथे लिहिलं होतं तेच. मी येणार आहे कसं म्हणणार तुम्ही? आय एम गोइंग टू कम. राईट. आणि मी जाणार आहे? आय एम गोइंग टू जाणार आहे. जाणे. काय क्रिया असते जाणे? आय गो. गो. एम गोइंग टू गो. मी चालणार आहे. आय एम गोइंग टू वॉक. आणि मी धावणार आहे.
Going to run. राईट. मी बोलणार आहे कसं म्हणणार तुम्ही? I'm going to speak. राईट. आणि मी विचारणार आहे. I'm going to आय एम गोइंग टू. ask. आणि मी सांगणार आहे. I'm going to tell. व्हेरी गुड. आणि मी म्हणणार आहे. Um, I'm going to speak the same command. Speak. नाही, म्हणणे म्हणजे से. Say. आय एम अच्छा. गोइंग टू से. ठीक आहे. Yes. ओके. मी भेटणार आहे. I'm going to meet. मयुरी प्लीज स्टे ऑन म्यूट. मी शिकवणार आहे. I'm going to learn. आणि मी शिकणार आहे. Teach. ओके, सॉरी, माझ्याच लक्षात आलं नाही पास करण्याच्या चक्करमध्ये. राईट. मी शिकवणार आहे बोललो म्हणजे आय एम गोइंग टू टीच. आणि मी शिकणार आहे. आय एम गोइंग टू Learn. लर्न. आणि मी कमवणार आहे. Learn. Yes. मी I'm कमवणार going आहे. to earn. Earn. तर मी करणार आहे आय एम गोइंग टू. आता मी करणाऱ्याच्या ऐवजी तो करणार आहे, ती करणार आहे, ते करणार आहेत, हे सुद्धा आपल्याला बोलायची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. Yes. तर आता ती करणार आहे आपण असं म्हणू. तर ती येणार आहे Okay. कसं म्हणायचं? She's nee. She's going to इज गोइंग टू. come. शी इज गोइंग टू कम. आणि ती जाणार आहे. She's going to go. राईट. ती शिकवणार आहे. She's going to teach. जस्ट अ सेकंड. हां, सॉरी. ती लिहिणार आहे कसं म्हणणार तुम्ही? She's going to write. आणि ती वाचणार आहे. She's going to read. ओके, व्हेरी गुड. ती मरणार आहे कसं म्हणणार तुम्ही? Huh? ती मरणार आहे. She's going to die. करेक्ट. ती खोलणार आहे. She's going to open something. करेक्ट. ठीक आहे. आता आपण ही करूया, तो. ठीक आहे. तो येणार आहे कसं म्हणणार तुम्ही? He is going to come. तो जाणार आहे. He is going to go. तो खाणार आहे. He is going to eat. तो पिणार आहे. He is going to drink. तो देणार आहे. He is going to take. Give. राईट. Give. तो घेणार आहे. आता देणार म्हटलं, आता घेणार म्हणतोय. तो घेणार आहे. See, he is going to टेक. give. Take. Confused. हरकत नाही. तो पाठवणार आहे. He is going to send. तो लपवणार आहे. Hide. इज गोइंग टू हाईड. Find. हाईड. Find means शोधणे येतं. तर मी हाईड म्हणतोय, HID, हाईड. ठीक. Hide. तो गाणार आहे. He is going to sing. तो विचार करणार आहे. He is going to think. तो विसरणार आहे. He is going to forget. तो आठवणार आहे. He is going to remember. राईट. तो बनवणार आहे. He is going to make. मेक.
ठीक आहे, व्हेरी गुड. आता एखादं नाव घेऊया आपण. तर सोनाक्षी नाव घेऊया. तर सोनाक्षी बोलणार आहे, कसं म्हणणार तुम्ही? Sonakshi is going to speak. सोनाक्षी सांगणार आहे. Sonakshi is going to tell. व्हेरी गुड. सोनाक्षी विचारणार आहे. Sonakshi is going to uh, विचारणार आहे. Ask. राईट. सोनाक्षी विचार करणार आहे. Sonakshi is going to think. सोनाक्षी पाठवणार आहे. Sonakshi is going to send. पाठवण. सोनाक्षी बनवणार आहे. Sonakshi is going to make. सोनाक्षी धावणार आहे. Sonakshi is going to run. सोनाक्षी कमवणार आहे. Sonakshi सोनाक्षी इज गोइंग टू कमवणार आहे. earn. सोनाक्षी इज गोइंग टू अर्न. राईट. ठीक आहे, व्हेरी गुड. सो इट सीम्स लाईक यू नो ऑल द बेसिक वर्ब्स. दिस इज अ व्हेरी सिम्पल पॅटर्न. तर याच्यामध्ये मी हा एकच पॅटर्न नाही, याचा नकारार्थी आणि याच्यावरचे प्रश्न हे सुद्धा शिकवले होते. तर आता पुढचे 5 मिनटं 2 नंबरचा पॅटर्न प्रॅक्टिस करूया. त्या बहाण्याने मला तुमचा खास करून शीतलचा कॉम्प्रेहेन्शन आणि लेवल समजायला मदत होईल. Okay. तर दीपा, आय वुड आस्क यू टू कम फॉरवर्ड अगेन. जस्ट अ सेक. येस सर. गिव मी अ सेकंड. दीपाताई, हा, बोल ना. सर हेडिंग काय टाकायला सांगितली होती? आय एम गोइंग टू. नाही, हेडिंग हेडिंग काहीतरी म्हटलं होतं, मी इकडे लक्ष होतं ना मागे म्हणून. आय एम गोइंग टू टाक ना. नाही, त्याच्या आधी पण काय आलं बोलून. सांगितलं होतं. फ्युचर. मयुरी, प्रयत्न करायचा की क्लास एकदम विदाउट डिस्ट्रॅक्शन अटेंड करता येईल. ठीक आहे. हो सर. आता तुम्ही म्यूटवर राहा. तर सेकंड पॅटर्न होता, मी नाही करणार आहे. जरूर नाही ना फक्त मी करणार आहे असंच म्हणू आपण. मी नाही करणार आहे होऊ शकतं, नाही का? तर मग जे आय एम गोइंग टू जे आहे ते सिम्पली होतं आय एम नॉट गोइंग टू. बरोबर. आणि मग समोरची क्रिया जी तुम्ही नाही करणार आहात ती V1 मध्ये जोडत जा. उदाहरणार्थ, मी नाही येणार आहे. कसं म्हणायचं त्याला दीपा? मी नाही येणार आहे ना. आय एम नॉट गोइंग टू कम. राईट. सुरुवातीला आपण आय एम गोइंग टू कम म्हटलं, आता आपण आय एम नॉट गोइंग टू कम म्हणतोय. कोणता शब्द ऍड झाला? फक्त नॉट. बरोबर. नॉट. आय एम नॉट गोइंग टू कम. ठीक आहे, मग प्रॅक्टिस करूया 2 मिनटं. दीपा, आर यू रेडी? येस सर. मी नाही बोलणार आहे. आय एम नॉट गोइंग टू टॉक. मी नाही विचारणार आहे. आय एम नॉट गोइंग टू आस्क. मी नाही विसरणार आहे. आय एम नॉट गोइंग टू फॉरगेट. मी नाही आठवणार आहे. आय एम नॉट गोइंग टू रिमेंबर. मी नाही बनवणार आहे. आय एम नॉट गोइंग टू मेक. मी नाही चालणार आहे. आय एम नॉट गोइंग टू वॉक. मी नाही अभ्यास करणार आहे. आय एम नॉट गोइंग टू स्टडी. मी नाही खाणार आहे. आय एम नॉट गोइंग टू ईट. मी नाही पिणार आहे. आय एम नॉट गोइंग टू ड्रिंक. करेक्ट. आता ही इज, शी इज रॅन्डम करेन मी, किंवा मनीषीज कोणतंही. ठीक आहे, सगळं मिक्स करूया आता. ओके. तर प्रवीण नाही विसरणार आहे. प्रवीण इज नॉट गोइंग टू विसरणार ना. हम्म. फॉरगेट. माझे आई वडील नाही येणार आहेत. माझे आई वडील, माय पॅरेंट्स आर आर नॉट गोइंग टू कम. मी नाही जाणार आहे. आय एम नॉट गोइंग टू गो. ती नाही शिकवणार आहे.
शी इज नॉट गोइंग टू टीच. आम्ही नाही शिकणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू टीच. शिकणार की शिकवणार म्हणलं तर? शिकणार म्हटलं आय थिंक. वी आर नॉट गोइंग टू लर्न. लर्न. तू नाही कमवणार आहेस. ही इज नॉट गोइंग टू तू अर्न. तू तो नाही तू. तू म्हटलं. यू आर नॉट गोइंग टू अर्न. तू नाही पछतावणार आहेस. यू आर नॉट गोइंग टू रिग्रेट. राईट. लोक नाही पछतावणार आहेत. पीपल पीपल आर नॉट गोइंग टू रिग्रेट. आता करेक्ट. इथं इज का आर सर? तुम्हीच विचार करा ना, पीपल म्हणजे एक लोक का जास्त लोक. आर. हा, आर येईल ना. त्याच्यात काय कन्फ्युजन आहे? पीपल मीन्स मोर. जास्त लोकांना आपण दे म्हणतो आणि त्याच्या समोर आर येतं. जस्ट बिकॉज पीपल हा एक शब्द आहे त्याचा अर्थ असा नाही की तो सिंग्युलर आहे, नाही का? हम्म. माझे स्टुडंट्स नाही येणार आहेत. माय स्टुडंट्स आर नॉट गोइंग टू कम. व्हेरी गुड. आम्ही नाही विसरणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू फॉरगेट. करेक्ट. व्हेरी गुड दीपा. शीतल, मयुरी, समजलं? इट्स इझी राईट. दिस पॅटर्न्स आर व्हेरी इझी. ठीक आहे, विल प्रॅक्टिस विथ शीतल नाव. शीतल, नकारार्थी वाक्य कसं बोलायचं समजलं? हा, Yes, sir. कॅन बी प्रॅक्टिस विथ यू. Yes. सगळं रॅन्डम विचारू? आय एम, ही, शी इज, यू आर, वी आर, मनीष इज, काही पण चालेल? शॉल वी ट्राय? Okay. ओके. Yes. तर मयुरी नाही येणार आहे कसं म्हणणार तुम्ही? Mayuri is not going to come. दीपा नाही गाणार आहे. Deepa is not uh, going to sing. मी डान्स नाही करणार आहे. I'm not going to dance. राईट. आम्ही नाही विचारणार आहोत. We are not going to ask. ती नाही कमवणार आहे. She is not going to earn. तू नाही खाणार आहेस. He is not going to eat. तू 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 नाही खाणार आहेस. You are not going to eat. हम्म. अं, ठीक आहे. माझे आईवडील नाही विसरणार आहेत. My parents are not going to विचारणार ना? विसरणार. विसरणार. Forget. माय पॅरेंट्स आर नॉट गोइंग टू Forget. आणि माझे आईवडील नाही आठवणार आहेत. My parents are not going to remember. करेक्ट. माझे शिक्षक नाही शिकवणार आहेत. My teacher are not going to teach. माय टीचर इज नॉट गोइंग टू टीच. कारण की माझे शिक्षक म्हटलं मी एक व्यक्ती. ठीक आहे. Yes. माझे स्टुडंट्स नाही शिकणार आहेत. My students ना? स्टुडंट्स प्लुरल जास्ती. Yes. My students are not going to learn. करेक्ट. व्हेरी गुड. आम्ही सराव नाही करणार आहोत. We are not going to practice. मनीषाची बहीण लग्न नाही करणार आहे. Manisha's sister is not going to लग्नाला काय म्हणतात? इज नॉट गोइंग टू मॅरी या इज नॉट गोइंग टू गेट मॅरिड असं म्हणता येतं. Marry. मॅरी तेव्हा म्हटलं जातं जेव्हा कोणासोबत तरी लग्न करण्याची गोष्ट होते. जसं मनीषा सिस्टर इज नॉट गोइंग टू मॅरी हिम. Okay. किंवा फक्त लग्न करण्याची गोष्ट होते तर मनीषा सिस्टर इज नॉट गोइंग टू गेट मॅरिड असं म्हटलं जातं. ठीक आहे. ठीक आहे. Okay. शेफाली नाही समजणार आहे. Shefali is not going to understand. व्हेरी गुड.
ठीक आहे शीतल, यू आर डुईंग गुड. मयुरी, शांतता आहे का घरी आता? कॅन बी प्रॅक्टिस विथ यू? 1 मिनिट प्रॅक्टिस करूया फक्त. आर यू देअर? हो सर. तर हा नकारार्थी प्रॅक्टिस करूया मयुरी, ठीक आहे? ठीक आहे सर. मी नाही येणार आहे कसं म्हणायचं? आय एम नॉट गोइंग टू. नाही येणार ना सर, कम. आणि मी नाही जाणार आहे. आय एम नॉट गोइंग टू गो. मी नाही शिकवणार आहे. आय एम नॉट गोइंग टू टीच. ती नाही शिकवणार आहे. शी इज नॉट गोइंग टू टीच. तू नाही शिकवणार आहेस. टू. यू आर नॉट गोइंग टू टीच. आम्ही नाही शिकणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू टीच. शिकणार आहोत. शिकणार. सॉरी सर, लर्न. पूर्ण सेंटेन्स बोला. आम्ही नाही शिकणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू लर्न. आम्ही नाही खाणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू ईट. आम्ही नाही पिणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू ड्रिंक. आम्ही नाही विचार करणार आहोत. I am not sorry. We are not going to think. आम्ही नाही लपवणार आहोत. We are not going to hide. तू नाही विचार करणार आहेस. You are not going to विचार ना सर. विचार करणार आहेस. Think. You are not going to think. तू नाही येणार आहेस. You are not going to come. तू नाही बोलणार आहेस. You are not going to speak. शेफाली नाही नाचणार आहे. Shefali is not going to dance. शेफाली नाही गाणार आहे. Shefali is not going to काय म्हटलं सर, गाणार. Sing. Shefali is not going to sing. शेफाली नाही भेटणार आहे. Shefali is not going to meet. राईट. ठीक आहे, व्हेरी गुड. तर असे आणखी 3 पॅटर्न्स आपण शिकवले. आय वुड लाईक दीपा टू मेन्शन ऑल द 6 पॅटर्न्स. 6चे 6 पॅटर्न सगळ्यांना सांगाल का तुम्ही? हा ठीक आहे सर. कम ही क्रिया घ्या आणि 6 पॅटर्न सांगा. कोणती क्रिया घ्यायची सर? कम येणे. आय एम गोइंग टू कम. हम्म, आय एम नॉट गोइंग टू कम. हम्म, एम आय गोइंग टू कम. हम्म. एम आय नॉट गोइंग टू कम. Right. Why am I going to come? Why am I not going to come? राईट. आता या 6 पॅटर्न्स वरून 6,000 6,00,000 सेंटेन्सेस बनू शकतात, बशर्ते तुम्हाला शब्द माहीत आहेत, नाही का? फॉर एक्झाम्पल क्रिया माहीत नसेल तर तुम्ही तिथे अटकाल. राईट. मग क्रिया माहीत करायच्या. माहीत करणं खूप सोपं असतं. इंटरनेटवर तुम्ही सर्च जरी केलं तरी तुम्हाला माहीत होतं, नाही का? बरोबर. हो सर. मग आता याच्या पुढची स्टेप आपण बोललो होतो. फक्त क्रियाच नाही तर क्रिया आणि त्याच्यानंतर येणारे शब्द म्हणजे वर्ब चंक तुम्हाला आला पाहिजे. आणि तोच एक्सरसाइज मी काल दिलं होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही आय एम नॉट गोइंग टू गो म्हणू शकता, तर मग तुम्ही आय एम नॉट गोइंग टू गो फॉर अ वॉक सुद्धा म्हणू शकता. बरोबर. जेव्हा तुम्ही आय एम नॉट गोइंग टू टेक म्हणू शकता, तर तेव्हा तुम्ही आय एम नॉट गोइंग टू टेक अ बाथ सुद्धा म्हणू शकता. जेव्हा टेक म्हणू शकता तेव्हा टेक अ बाथ पण म्हणू शकता ना. बरोबर. तर कालच्या सेशनमध्ये शेवटी मी सांगितलं की कसं पूर्ण वर्ब चंक शेवटी चिपकवायचा असतो. बरोबर. आणि त्याच्यातले 10 मी तुम्हाला प्रॅक्टिसलाही दिले. तर एक नजर आपण आता दीपाच्या होमवर्कवर फेरूया, बघूया बरोबर कालचे केले की 4 नाही. लिहायचे राहिलेत बरं सर. अच्छा, ठीक आहे ना, समजून घेऊ आपण.
ज्याच्याकडनं आवाज येत आहे थोडे म्यूट राहा प्लीज. प्रयत्न करा शांततेत बसण्याचा. हवं तर घरच्यांना सांगा मी एक ऑनलाईन क्लास अटेंड करते जिथे मला ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करावं लागतं, म्हणून प्लीज मला थोडा प्रायव्हसी द्या. तर पहिली क्रिया दिली होती वेकअप अर्ली, म्हणजे सकाळी लवकर उठणे. त्याच्यावरचे 6 सेंटेन्स आहेत. आय एम गोइंग टू वेकअप अर्ली, आय एम नॉट गोइंग टू वेकअप अर्ली, एम आय गोइंग टू वेकअप अर्ली. नंबर 3चा जो सेंटेन्स आहे ना त्याला क्वेश्चन मार्क लावा, फुल स्टॉप नाही आहे. दॅट इज अ क्वेश्चन दीपा, राईट? माहित आहे सर, ते पटकन लिहिलं ना मी आल्यावर आता. अच्छा अच्छा. एम आय नॉट गोइंग टू वेकअप अर्ली, वाय एम आय गोइंग टू वेकअप अर्ली, वाय एम आय नॉट गोइंग टू वेकअप अर्ली, राईट, करेक्ट. I'm going to follow the instructions. I'm not going to follow the instructions. Am I going to follow the instructions? Am I not going to follow? Why am I going to follow? Why am I not going to follow? Correct. I'm going to get stuck in traffic. I'm not going to get stuck in traffic. Am I going to get stuck in traffic? Am I not going to get stuck in traffic? Why am I going to get stuck in traffic? Why am I not going to get stuck? Correct. I'm going to run out of time. I'm not going to run out of time. Am I going to run out of time? Am I not going to run out of time? Okay. सगळं बरोबर दिसतात दीपा. आता मला सांगा फक्त हे तुम्हाला समजलं का? हो सर. गेट स्टक इन ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकणे, नाही का? अडकणार. आता मी अडकणार आहे, मी नाही अडकणार आहे. हम्म. मी अडकणार का, मी नाही अडकणार का, मी का बरं अडकणार, मी का बरं नाही अडकणार, हे बोलता आलं पाहिजे, राईट? हम्म. आता जिथे हो आय सर. एम आहे तिथे ही इज, शी इज, रुपेश इज, काही पण येऊ शकतं. ते हो. मॅनिप्युलेशन्स मी तुम्हाला शिकवले आहेत, नाही का? हम्म. म्हणजे जर मला म्हणायचं आहे की सविता ट्रॅफिकमध्ये नाही अडकणार आहे, तर हा जो 2 नंबरचा वाक्य आहे याला मला मॅनिप्युलेट करावं लागेल, बरोबर? हो सर. आवाला. तर इथे आय एमच्या ऐवजी मी म्हणेन सविता इज. बाकी वाक्य जसंच तसं. सविता इज नॉट गोइंग टू गेट स्टक इन ट्रॅफिक, बरोबर? तर आपल्या डोक्यात हा चंक फिट असला पाहिजे. कोणता चंक? गेट स्टक इन ट्रॅफिक. कोणता चंक? गेट स्टक इन गेट ट्रॅफिक. स्टक इन ट्रॅफिक. आणि याचा अर्थ माहीत असला पाहिजे. गेट स्टक इन ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकणे, बरोबर? रन आउट ऑफ टाइम म्हणजे वेळ संपणे. संपणे. आय एम गोइंग टू रन आउट ऑफ टाइम म्हणजे माझ्या जवळचा वेळ संपणार आहे, बरोबर? आय एम नॉट गोइंग टू रन आउट ऑफ टाइम म्हणजे माझ्यावरचा वेळ नाही संपणार आहे, बरोबर? ठीक आहे. बाकी मी स्वतः चेक करून तुम्हाला सांगेन सगळं बरोबर दिसत आहे. ठीक आहे दीपा? हो सर. तर या पॅटर्नमध्ये सध्या तरी काहीच कन्फ्युजन नाही आहे असं दिसतंय. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येणार तेही मी सांगून दिलं. तुम्हाला क्रिया आणि चंक्स नाही येणार, बरोबर? हम्म. आणि फक्त दीपालाच नाही, मी सगळ्यांना बोलतोय. उदाहरणार्थ आता मी तुमची टेस्ट घेतो सगळ्यांची. आय एम गोइंग टू, आय एम नॉट गोइंग टू तुम्हाला समजलं, पण मी आता हम्म. म्हणतोय क्रियांमध्ये तुम्ही अडकाल, चंक्स नाही समजणार तुम्हाला किंवा खूप सारे येणार नाही. ठीक आहे? तर आता बघूया. एक चंक आहे, त्याला मराठीत कसं म्हणतात मला नाही माहित, मी हिंदीमध्ये सांगतो. हिंदी येते ना सगळ्यांना? हो. आमच्या जसं शीतलला मांडलं, तरी पण येते. ऐका ना जरा ऐका. जसं एखादा प्रोग्राम आहे किंवा एखादा एपिसोड आहे एखाद्या सिरीजचा, तो इतका चांगला आहे, मी पाहिला आणि आता दीपा पाहणार आहेत सपोज, तर मला म्हणायचं आहे की हिंदीमध्ये म्हणतो मराठीत येत नसल्यामुळे, ये एपिसोड तुम्हारे होश उड़ाने वाला है. ये एपिसोड तुम्हारे होश उड़ाने वाला है. बस देखो तो सही. ये एपिसोड तुम्हारे होश उड़ाने वाला है. तो होश उडाना याला कसं म्हणतात हो मराठीत? तुम्हाला येते का? बेहोश होणे. बेहोश? तर आश्चर्यचकित करणारा. हम्म. आश्चर्यचकित करणारा. हम्म. आय जे काही थिंक. आहे. तर याला तुम्ही कसं म्हणणार इंग्रजीमध्ये? कॅन एनीबडी टेल मी? ये एपिसोड तुम्हारे होश उड़ाने वाला है. ये एपिसोड तुम्हारे होश उड़ाने वाला है. दिस एपिसोड इज गोइंग टू. येस, इथपर्यंत तर बरोबर पोहोचले. आता होश उडाना, तुम्हारे होश उडाना हा पार्ट आपल्याला ऍड करायचा आहे.
going to This this episode is going to shock you. हम्म, बोल सकते हैं, बट शॉक डजंट convey the exact idea that I am trying to convey. So this episode is going to फ्रेज आहे ब्लो युअर माइंड. काय फ्रेज आहे? blow your mind. Blow it. दिस एपिसोड इज गोइंग टू ब्लो योर माइंड. तुम्हारे होश उड़ा देगा. मतलब तुम बहुत मंत्रमुग्ध हो जाओगे. ऐसे बहुत मजा ही आ जाएगा तुम्हें. इट्स लाइक दैट. है ना? शॉक का कैसा है, नेगेटिव सेंस भी आता है ना? बट ये हम नेगेटिव सेंस में नहीं बोल रहे हैं. Hmm. वो इतना अच्छा है कि तुम्हारे होश उड़ जाएंगे, तुमको मजा आ जाएगा बहुत सारा. है ना? इट इज लाइक दैट. Yes. ओके. जर मला असं म्हणायचं तर मी माझं वजन कमी करणार आहे. कसं म्हणणार दीपा तुम्ही? तसं तुम्हाला वजन I वाढवायला am पाहिजे म्हणा. पण आपण एक हायपोथेटिकल सेंटेन्स घेतोय. I am going sorry. I am going to weight loss. हम्म. आता My weight वेट loss. Going. ना I am going to lose my weight. व्हेरी गुड शीतल. तर दिस एपिसोडच्या ऐवजी आय आल्यामुळे इसच्या ऐवजी एम गोइंग टू, जसं तसं ब्लो युअर माइंडच्या ऐवजी लूज माय वेट. हम्म. ही एक फ्रेज आहे. हा एक चंक आहे. याला एक चंक सारखं लक्षात ठेवावं लागतं. लूज माय वेट, माझं वजन कमी करणे. ठीक आहे. तर आय एम गोइंग टू लूज माय वेट म्हणजे मी माझं वजन कमी करणार आहे. आय एम गोइंग टू लूज माय वेट. दीपा, एक मिनिट लक्षात घ्या. लूज माय वेट ही फ्रेज माहीत असली ना, तर मग आपण मागच्या पॅटर्नमध्ये सुद्धा याला फिट करू शकतो. हो सर. उदाहरणार्थ मी वजन कमी केलं तर मग IV2 येतं, नाही का? हम्म. मी गेली, आय वेंट. मी वजन कमी केलं, आय लूजचा V2. आय लॉस्ट, लूजचा V2 काय Lost. होतं? Lost. तर फ्रेज हीच आहे, तीच आहे लूज माय वेट, पण ती त्याच्यामध्ये लॉस्ट माय वेट बनली, नाही का? हम्म. हो सर. एनिवे, आपण त्या दिशेला नाही जाऊया. आपण आपण इथेच वापस येऊया. तर आय एम गोइंग टू लूज माय वेट. शीतल, आपल्याला जर म्हणायचं असेल मी माफी मागणार आहे, कसं म्हणणार तुम्ही? मी त्याची माफी मागणार आहे. हाऊ वुड यू से? अच्छी माफी मांगना है. मी त्याची माफी मागणार आहे. I am going to forgive me something. फॉरगिव्ह Apologize म्हणजे काहीतरी माफ म्हणतात. करणे, आणि माफी मागणे म्हणजे, हा दीपा सांगा सांगा, बरोबर आहे? काहीतरी बोला. प्रोनाउन्सिएशन येईना झाले सर. येणं आलंय. Apologize. अपॉलोजाइज. Apologize. आय एम गोइंग टू अपॉलोजाइज टू हिम. आय एम गोइंग टू Apologize. अपॉलो नहीं, अपॉलोजाइज. अपॉलोजाइज. आई एम गोइंग टू अपॉलोजाइज टू हिम. ठीक है. I am going to apologize to him. मग चंक लक्षात ठेवायचा, अपॉलोजाइज टू हिम. मग याला मॅनिप्युलेट करायचं. म्हणजे हा चंक तुम्हाला सांगतोय की ज्याची माफी मागायची त्याला टूच्या नंतर लावायचं. अपॉलोजाइज नंतर टू येतं, आणि मग टूच्या नंतर कोणाला आपण लावतो? ज्याची माफी मागितली जाते, नाही का? म्हणजे या वाक्यावरून तुम्हाला हे म्हणता आलं पाहिजे की मी टीनाची माफी मागणार आहे. तर जिथे हिम असेल तिथे मी काय करेन? टीना लिहिन फक्त. तर वाक्य बनेन, आय एम गोइंग टू अपॉलोजाइज टू. टीना. मी माझ्या आईची माफी मागणार आहे जर म्हणायचं असेल, तर टीनाच्या ऐवजी तुम्ही काय लिहायला लागेल मग? Mother. Ma'am. आय एम गोइंग टू अपॉलोजाइज टू माय मदर. राईट? Yes.
मी माझ्या शिक्षकाची माफी मागणार आहे कसं म्हणणार तुम्ही? I am I'm going going to to apologize my teacher to my तू कुठे teacher. गेलं? तो आय एम my गोइंग to teacher. my teacher. आय एम गोइंग टू अपॉलोजाइज टू माय टीचर, है ना? राईट. हो तर सर. मग तुम्हाला समजलं असेल, जो माफी मागतो तो इकडे आहे आय एम, ज्याची माफी मागतो तिकडे टू नंतर आहे. याच्यावरून मग हजारो वाक्य बनू शकतात. जसं दीपा शीतलची माफी मागणार आहे फॉर एक्झाम्पल. तर जिथे आय आहे तिथे दीपा लिहिणार मी. दीपा झाली शी असल्यामुळे एमच्या जागी येणार इज, आणि टू नंतर माय टीचरच्या ऐवजी येणार शीतल. शीतल. तर वाक्य बनेल शीतल. दीपा इज गोइंग टू अपॉलोजाइज टू शीतल. शीतल. राईट. याच्यावर मग तुम्ही हे म्हणू शकता का, तुझी आई माझ्या आईची माफी मागणार आहे? Your mother's Your mother is going to apologize to my mother. राईट. इथे युअर मदर आणि इथे येणार my My mother. माय mother. मदर. To सो my युअर मदर इज गोइंग टू अपॉलोजाइज टू माय मदर. राईट. yes. Yes, sir. आता आपल्या माझ्या सगळे सगळे तुझी माफी मागणार आहेत. तर इथे येणार सगळे. All are Everyone. सरळ म्हणायचं एव्हरीवन. एव्हरीवन सोबत everyone. इज येतं. Everyone is लक्षात, ज्याला going. माहित नसेल ते लक्षात ठेवा, एव्हरीवन सोबत इज येतं. Yes, sir. Yes. तुझी म्हणजे Everyone माय is going मदरच्या to ऐवजी apologize. Your mother. नाही नाही, तुझी माफी मागणार आहे, तुझ्या आईची नाही. तुझी माफी मागणार आहे. अच्छा अच्छा. काय येणार मग इथे टूच्या नंतर? Is going to apologize to me. माझी नाही, तुझी. You. You. यू येणार ना. एवढे कठीण कठीण सांगितलं, एवढ्या सोप्यामध्ये काय झालं तुम्हाला? एव्हरीवन इज गोइंग टू अपॉलोजाइज टू यू. You. खूप लोक ना, हे माझ्या क्लासमध्ये खूप होऊन राहिलं आजकाल, माहित नाही कोणता रोग चालू आहे. जेव्हा मी तुझी म्हणतो तर लोक आपल्यावर घेतात ना, मी म्हणतात. अरे तू म्हणजे यू होतं, आपल्यावर नाही घ्यायचं ते. सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं. तुझी, तुझी म्हणजे तू, तू म्हणजे यू. ठीक आहे. माझ्या स्टुडंटला काय होतं माहिती का, सर तुझी म्हटलं म्हणजे माझी का सर, माझी म्हणजे मी सर, मी असं करून राहिलं, नाही का. डोंट डू दॅट. जे मी म्हटलं तेच वापरायचं. ठीक आहे ना. Yes, sir. मग आता तुम्ही लोक मला सांगा, हे असे मॅनिप्युलेशन्स करून करून किती सेंटेन्स बनवू शकता तो या एका वाक्यावरून? बहुत भरपूर सारे. sir. भरपूर. तरी किती? 50, 100, 200? Infinite. Yes, sir. अनलिमिटेड बनवू शकतात. देर इज नो लिमिट. बरोबर. हो सर. Yes, sir. ह्या जगात करोडो नाव असतील, इकडे लावले आणि इकडे लावले तरी सेंटेन्स बनणं थांबणारच नाही कधी, नाही का. साधं नाव टाकायला जरी सुरुवात केलं तर, नाही का. हो सर. Yes, sir. तर म्हणून ना, ॲज अ बिगिनर तुम्हाला रोजमर्राचे 200-300 पॅटर्न माहीत पाहिजेत आणि 2-4 हजार कामाचे शब्द माहीत पाहिजेत. एवढं जरी झालं ना, तुम्ही बऱ्यापैकी बोलू शकता. आता प्रॉब्लेम काय आहे, Yes. तुम्ही लोक विसरता सुद्धा खूप फास्ट. मी इकडून शिकवत जातो, तिकडून ते पडत जातं खालती, नाही का. हो की नाही दीपा? दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. रिटेन्शन म्हणजे लक्षात ठेवण्याची क्षमता, नाही का. मी कालच माझ्या एका Yes. ऑफलाईन क्लासमध्ये सांगत होतो की आपला ब्रेन इंटेलिजंट आहे. एखादी गोष्ट कामाची नसेल तो तिला डिस्कार्ड करतो. एखादी गोष्ट आपण एकदाच वाचली आणि नंतर तिला बघितली नाही तर आपल्या ब्रेनला वाटते दिस इज नॉट इम्पॉर्टंट, तर हिला मला काढू दे, डिस्कार्ड करू दे. पण एखादी गोष्ट आपण वारंवार बघितली, वारंवार वाचली तर आपला ब्रेन तिच्याकडे इम्पॉर्टंट म्हणून बघतो. अच्छा, हा हिला वारंवार बघतोय, वारंवार वाचतोय, दिस मस्ट बी इम्पॉर्टंट. आणि म्हणून त्या पर्टिक्युलर इन्फॉर्मेशनला आपला ब्रेन लॉंग टर्म मेमरीमध्ये टाकत असतो. ठीक आहे. आपल्या ब्रेनची शॉर्ट टर्म मेमरी कमी असते, वर्किंग मेमरी. ठीक आहे. तर तुम्ही एकदा दोनदा वाचाल तर ते वर्किंग मेमरीमध्ये येतं, तुम्हाला त्यावेळेपुरतं समजतं सुद्धा. पण जर तुम्ही त्याला रिवाईज नाही केलं, त्याच्याकडे वारंवार नाही बघलं तर ते चाललं जातं. Your brain deems it to Yes. be unimportant and discards it. And that's why, in order to remember something, in order to store something in the long term memory, you have to repeat it. You have to revise it again and again. ठीक है. Repetition is the signal to our brain that that stuff is important. मी काय बोलतो समजतं का तुम्हाला? समजते की नाही? नाही.
नाही समजत आहे? नाही. दीपा इज ऑलवेज रिपीट करा सर. डिस्ट्रॅक्टेड. हां रिपीट करा सर. ठीक आहे, मी जे बोललो ते शॉर्टमध्ये बोलतोय. एखादी गोष्ट एकदा दोनदा वाचाल तर आपल्या ब्रेनला वाटतं ही कामाची नाही, म्हणून हे तिला तो समजलं डिस्कार्ड सर. करतो. तुम्ही सेंटेन्स नाही बोललं ना, ते नाही समजलं. असं इंग्रजीमध्ये बोललो ते नाही समजलं तुम्हाला? हा, ते रिपीट करा म्हणाल होतं. मी हे म्हणतो, रेपिटेशन इज अ वे टू टेल अवर ब्रेन दॅट व्हॉट वी आर रिपीटिंग इज इम्पॉर्टंट. Yes, sir. समजलं. So once we repeat something, our brain considers that piece of information to be important and stores it in the long-term memory. आता समजलं? हम्म. आपला ब्रेन त्या इन्फॉर्मेशनला स्टोअर करतो लॉंग टर्म मेमरीमध्ये, जर आपण त्याला वारंवार रिपीट केलं तर. ठीक आहे? तर जोपर्यंत ते लॉंग टर्म मेमरीमध्ये जाणार नाही तोपर्यंत ते तुमच्या जास्त वेळ लक्षात राहणार नाही. ठीक आहे? म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? रेपिटेशन. अ हेल्दी अमाऊंट ऑफ रेपिटेशन. ठीक आहे? Yes, sir. ठीक आहे मग. तर उद्या मी नवीन टॉपिक सुरू करेन. मी तुम्हाला ऑलरेडी हा टास्क दिला होता, दीपाने कंप्लीट केला आहे. मयुरी तुम्ही कंप्लीट केला असेल ना, तुम्ही तर होते नाही. मी शीतल, मयुरी, शुभांगी आणि दीपा सगळ्यांना तो व्हिडिओ पाठवतो कालच्या सेशनचा. आजच्या सेशनचा थोड्या वेळाने पाठवेन. तुम्ही बघा आणि मग हा टास्क कंप्लीट करा. ठीक आहे? मी Yes, पाठवेन sir. तुम्हाला आणखी टास्क. Yes, sir. एक टास्क ऑलरेडी दिला आहे जो दीपाने कंप्लीट केला आहे. Okay. आय विल गिव्ह यू मोर टास्क टू कंप्लीट. ठीक आहे? आणि मग उद्या आपण नवीन स्ट्रक्चर शिकूया. ठीक आहे? Yes, sir. So that is it for today.